एकनाथ शिंदे पुन्हा एकदा अस्वस्थ आहेत आणि हतबल सुद्धा। मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावरती डिमोशन झालेले राज्यातले बडे नेते म्हणजे एकनाथ शिंदे। त्यांचा राग फक्त उद्धव सेनेवरती आहे, कारण अजित पवारांच्या बरोबर सत्ता शेअर केल्यापासून ते दोन्हीही राष्ट्रवादीवर तसं विशेष असं काहीच टीकात्मक बोलत नाहीत आणि काँग्रेस तर काय प्रभावहीनच झाली आहे। म्हणून मग जुना राग काढण्यासाठी एकच विरोधक आहे, उद्धव ठाकरेंची सेना। पण त्यांच्या या वेळच्या अस्वस्थतेचं कारण उद्धव सेना नाहीच आहे, मग कोण आहे सांगतो। पण सबस्क्राइब केलंय का चॅनलला? पटकन करा, कारण इंटरेस्टिंग फॅक्ट्स फक्त आमच्याकडेच आहे। नमस्कार, मी प्रदीप, मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, भरत गोगावले आणि संजय शिरसाट, संजय गायकवाड, संजय राठोड हे शिवसेनेतले संजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डोईजड झाले। यांच्यामुळे एकनाथ शिंदेंची जास्त अडचण व्हायला लागलेली आहे। संदीपान भुमरे हे खासदार आहेत आणि बाकीचे सगळे आमदार आहेत। त्यात संजय शिरसाट, संजय राठोड हे मंत्री सुद्धा आहेत। पण जे काही सध्या सुरू आहे ना, ते बघून खरंच लोकांनी काय विचार करून ह्यांना निवडून दिलं असेल ना, असं वाटत राहतं। कोणी ठोसे मारतंय, कोण पैशाच्या बॅगा जवळ ठेवतंय, कोण दारू परवाने वाटतंय, कोण अघोरी कृत्य करतंय, कोण जमीन घोटाळे करतंय आणि अजून बरंच काय काय। शिंदेंची डोकेदुखी कारण एक, संजय गायकवाड। मुंबईत 3 आमदार निवास आहेत, त्यातल्या आकाशवाणी आमदार निवासामध्ये माननीय आमदार संजय गायकवाड हे थांबलेले होते। तिथलं जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्यातला फिल्मी आमदार जागा झाला। नाही का म्हणत, तुला माहित नाही मी कोण आहे, त्या टाईपचा। मग हे आमदार साहेब भर ताटावरून उठत त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला अक्षरशः ठोसे मारले। का किए? कूट दिए। बघा, हे आमदार आहेत। खरं तर कुठल्याही व्यक्तीवरती हात उचलण्याचा अधिकार हा कुणालाच नाहीये, आमदाराला तर अजिबातच नाहीये। अरे तुम्ही आमदार आहात, कायदे बनवण्याचा, कॉन्ट्रॅक्ट देण्याचा अधिकार कोणाचा आहे? तुमचा आहे। तुम्ही संबंधित मंत्र्यापर्यंत जायला पाहिजे होतं। तुमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवायला हवं होतं। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला हवी होती। हे तर तुम्ही करूच शकता ना। पण सामान्य माणूस यातलं काहीही करू शकत नाही, तो जास्त वरच्या लेवलपर्यंत पोहोचूच शकत नाही। पण हे सगळं बघता तुम्ही याच्यातलं काय केलं ते जरा लोकांना सांगा। आणि हे सगळं सुरू असताना एक बाब समोर आली, ती म्हणजे FDA फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशननं काही महिन्यांपूर्वीच इथल्या जेवणाला हायजीन सर्टिफिकेट दिलेलं आहे। याचा अर्थ काय? FDA तरी खोटं वागलंय किंवा मग गायकवाड तरी चुकलेले आहेत। अन्न कुठलंही असो, अंगणवाडीतलं असो, शालेय पोषण आहारातलं असो, हॉटेलातलं असो किंवा मग आमदार निवास, अशा ठिकाणचं बेसिक स्वच्छता जी आहे ना, ती किंवा त्या बाबतीतले जे काही नियम आहेत ना, ते पाळलेच पाहिजेत। ते पाळले जात नसतील तर कायदे आहेत, त्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे। कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाहीतच, उलट तुमचीच बदनामी होईल, जी आत्ता होतीये। म्हणजे काय तर भ्रष्टाचार इतका वाढलाय की तो आता आमदारांच्या सुद्धा गळ्याशी आलाय। शिंदेंच्या डोकेदुखीचं दुसरं कारण आहेत आमदार संजय शिरसाट, जे मंत्री सुद्धा आहेत। सध्या त्यांच्या बाबतीत 3 गोष्टी चर्चेमध्ये आहेत। पहिली म्हणजे पैशाच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल। ही तीच बॅग आहे का जी लुटकेस, गाडी नंबर 1760, ऑल इज वेल, ये रे रे पैसा या सिनेमांमध्ये दिसली होती? व्हिडिओत तर त्यामध्ये पैसे दिसत आहेत, पण ते कपडे आहेत असा शिरसाट यांचा दावा आहे। मतं मागण्याच्या वेळेला जसं मतदारांना बनवता तसं नाही हो बनवता येत प्रत्येक वेळी आमदार साहेब। पण त्या पुढे जाऊन त्यांचं म्हणणं असं होतं की व्हायरल झालेला व्हिडिओच खोटा आहे। काय खरं त्यांनाच माहिती। पण दुसरी गोष्ट, 13 कोटींच्या जमिनीचा आरोप। MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी 13 कोटी किमतीच्या 3 जमिनींचा ताबा हा चुकीच्या पद्धतीने मिळवला असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे विट्स हॉटेलचं प्रकरण। छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलच्या खरेदी विक्री प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी सध्या सुरू आहे।
हे सगळे घोटाळे झाले. याशिवाय MIDCच्या जमिनीचा ताबा, मुंबईतल्या त्यांचा फ्लॅट, त्यांची अवास्तव वाढलेली संपत्ती, हे सगळे मुद्दे आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेहमीप्रमाणे कागदपत्रांच्या सह टेंडर घोटाळ्याचा शिरसाट यांच्यावरती आरोप केलेला आहे. जवळजवळ 750 कोटींचं हे टेंडर आहे. हे 3 कंपन्यांना देण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे यावरती मुख्यमंत्र्यांनी आधीच रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत, पण कोणाचं ऐकतील ते शिवसैनिक कसले. ही सगळी प्रकरणं इतकी गंभीर आहेत की जर का चौकशी झाली आणि निष्पक्ष चौकशी झाली तर शिरसाटांचं मंत्रीपद सुद्धा जाऊ शकतं. जसं मागे धनंजय मुंडे यांचं झालं, अगदी तसंच. बाकी आपल्यावरती जे आरोप होत आहेत त्यावर ठोस असं काहीच संजय शिरसाट यांनी सांगितलं नाही. त्यामुळे या सगळ्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. शिंदेंच्या डोकेदुखीचं तिसरं कारण मंत्री संजय राठोड. हे तर मागच्या काही वर्षांपासून आपल्याला परिचयाचे आहेतच, सांगायची गरजच नाहीये. आधीच्या सरकारमध्ये ते अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री होते. आताच्या सरकारमध्ये मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत. त्यांनी आपल्या खात्यामध्ये बदली घोटाळा केला असा त्यांच्यावरती आरोप आहे. हा आरोप विरोधकांनी केलेला नाहीये, तर भाजपाचे आमदार संदीप जोशी यांनी केलेला आहे. 8 अधिकाऱ्यांना त्यांना सुटेबल होईल अशा ठिकाणी त्यांनी बदल्या दिलेला आहे. पण हा घोटाळा आहे, हे तर रुटीन आहे. पण राठोडांनी जे काही केलं त्यामुळे 200च्या वर कर्मचाऱ्यांवरती अन्याय झाला असा जोशी यांनी दावा केलेला आहे. त्या संदर्भातले पुरावे मुख्यमंत्र्यांकडे दिले तर संजय राठोड हे अडचणीत येऊ शकतात. शिंदेंच्या डोकेदुखीचं चौथं कारण संदीपान भुमरे जे खासदार आहेत आणि ते चर्चेत आलेले आहेत दारू परवान्याच्या प्रकरणी. रोहयो मंत्री असताना आपल्या मंत्रिपदाचा वापर करत, गैरवापर करत म्हणूया, आपल्या भावजय छाया राजू भुमरे यांना देशी दारूचं किरकोळ दुकान सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणेला हाताशी यांनी धरलं. करायचा तर इंग्लिश दारू, रेस्टॉरंट आणि बार यांच्या बाबतीतला तरी गैरवापर करायचा असता. तसं केलं असतं तर समजतं तरी आलं असतं. जाऊ द्या, केस कोर्टात सुरू आहे, काय होते ते बघूया. शिंदेंच्या डोकेदुखीचं 5वं कारण भरत गोगावले. या साहेबांकडून वादग्रस्त विधानं तुम्ही ऐकली असतीलच. जसं की नारायण राणेंच्या बाबतीतलं त्यांनी एक मध्यंतरी विधान केलेलं आणि तो व्हिडिओ जो आहे तो खूप व्हायरल झाला होता. नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सरासरी अंगावर केसी घेतला, भांगडे केले, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, सगळ्या. पालकमंत्रीपद मिळावं म्हणून केवढा आटापिटा चाललाय आमदार साहेबांचा. स्वतःवरचं कंट्रोल अक्षरशः त्यांचं सुटलंय. त्यांनी अघोरी विधी केली त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. महायुतीतले त्यांचे सहकारी सूरज चव्हाण यांनी तो जो व्हिडिओ आहे तो आपल्या एक्सवरून शेअर केला. या आमदारांचा आणखी एक व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवा काय चाललंय ते. पूरा देश बोल रहा है एक ही जुबान, जुबान केसरी. बोलो जुबान केसरी. शिंदेंच्या डोकेदुखीचं 6वं कारण आमदार अर्जुन खोतकर. यांच्यावरही अनेक आरोप आहेत. पहिला, धुळे विश्रामगृह कॅश प्रकरण. खोतकरांचे PA अनिल पाटील यांच्या विश्रामगृहातल्या कक्षात 1,78,00,000ची रक्कम सापडली. दुसरा आरोप, आर्थिक व्यवहार घोटाळा. जालन्यातल्या साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमध्ये कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावरती आरोप केला. ED आणि सरकारकडे त्यांनी तक्रार सुद्धा दाखल केली. तुम्ही रेड पिक्चर बघितलाय का? त्यात साधा नेता म्हणजे एक अगदी साधा नेता 400 कोटींचा मिनिमम घोटाळा करतो. मग 100 कोटींसाठी एवढं? कमाल आहे. तर असे हे मोजके आणि व्हायरल झालेले मंत्री आणि शिंदेंच्या सेनेतले नेते. सगळ्यांच्याच निराळ्या तर आहेत. नेत्यांच्या या कर्तृत्वाचा ताप एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना तर होता, तिथपर्यंत ठीक होतं. पण या यशोगाथा अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचल्या. जसं वर्ग सुरू असताना क्लास मॉनिटरला बोलवतात ना, अगदी तसंच शिंदेंना प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बोलावलं. मग नंतर शिंदेंनी आपल्या नेत्यांची शाळा घेतली. अशा आशयाच्या बातम्या त्या तुम्ही वाचल्या असतील आणि त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितले असतील. 3 पक्षांचं सरकार आहे, पण 2024 पासून म्हणजे हे नवं सरकार आल्यापासून शिंदे काही ना काही कारणांनी प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेतच. त्यांना उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानायला लागलं. तेव्हापासून हा सगळा प्रवास सुरू झालेला आहे. आता तर आपल्याच सहकाऱ्यांमुळे बदनामी व्हायला लागलेली आहे.
अशा या चक्रव्यूहात अडकलेत आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पण याचा त्रास फक्त शिंदेनाच होतोय का? तर नाही, तर तो भाजपाला सुद्धा होतोय, महायुती म्हणून. अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र त्या तुलनेत घोटाळ्यापासून काहीशी दूर आहे असं आपण म्हणू शकतो. अजित पवारांची कडक शिस्त कदाचित कामी येते का काय असं आपण म्हणू शकतो. शेवटी एकच आहे, एकनाथ शिंदेंना त्यांच्या मंत्र्यांना आणि आमदारांना आवरावंच लागणार आहे. नाहीतर ज्या मतदारांनी या आमदारांना निवडून दिलेलं आहे त्यांच्यामध्ये चुकीचा मेसेज जाईल आणि अल्टिमेटली नुकसान, येणारी निवडणूक जी BMCची आहे त्यामध्ये शिंदेंचंच नुकसान होईल. कदाचित काहींना आपलं मंत्रिपद सुद्धा गमवावं लागू शकतं. कोण असेल तो मंत्री? तुमचा अंदाज आम्हाला नक्की सांगा. त्याबरोबरच एकनाथ शिंदेंच्या या आमदार आणि मंत्र्यांच्या वागणुकीवरती तुमची काय निरीक्षणं आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.